नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 495 ते ओवी 504च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आपल्याला कळकळीने सांगून सावध करतायत की ह्या जगामध्ये स्वतःपाशी असलेली बुद्धिमत्ता, आपलं वय, आपलं बळ, ह्या कुठल्याच गोष्टीचा भरवसा जीवाने बाळगला तरी त्याचा उपयोग नाही. माझी भक्ती करणं हा एकच सुखाचा मार्ग आहे. पुढे भगवंत ह्या मृत्यूलोकाबद्दलच सांगतायत. ते म्हणतात, तरी भोग्य जात जेतुले, ते एका देहाची या निकिया लागले, आणि येथ देह तव असे पडिले काळाच्या तोंडी. भोग्य जात, ज्या गोष्टींचा भोग भोगायचा, अशी जी भोग भोगण्याच्या वस्तूंची जात आहे, अशा ज्या काही वस्तू आहेत, शेवटी त्या वस्तूंचा भोग कोणासाठी? देहासाठी, देहाकडून सुख भोगण्यासाठी. पण भगवंत म्हणतात, अहो तो देह तर काळाच्या तोंडात पडलेला आहे. ज्या देहातर्फे सुख भोगायचं, ज्या देहासाठी सुख भोगायचं, तो देह तर काळाच्या तोंडात पडलाय. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्युलोकींची शेवटिले, येणे जाहाले हाट वेळे. जणू ह्या मृत्यूलोकाला बाजार हाटाची उपमा दिलेली आहे. आणि भगवंत म्हणतायत की ह्या मृत्यू लोकातल्या बाजारा दुःखरूपी मालाची गाठोडी सोडलेली आहे. आणि तो माल मोजण्याचं जे काही काम चालू आहे, ते मोजण्याचं माप काय आहे? तर साक्षात मरण हे ते माप आहे. आणि अशा ह्या बाजाराच्या उठण्याच्या वेळी आपल्या सर्वांचं या बाजारात येणं झालेलं आहे. पुढे भगवंत म्हणतात, आता सुखेंसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. अशा या बाजारामध्ये दुःखाच्या मालाचीच गाठोडी उघडलेली आहे. तिथे सुखाचा माल घ्यायला गेला तर कुठे मिळेल का? असं भगवंत पंडुसुताला अर्थात अर्जुनाला विचारतायत आणि त्यासाठी एक उपमा देतायत अत्यंत मार्मिक. ते म्हणतात, अरे राख जर फुंकत राहिलं तर त्याच्यातून दीप लागेल का? आता जाळण्यासारखंच काही उरलेलं नाहीये, उरली ती फक्त राख. त्या राखेला कितीही फुंकर मारत राहिलं तरी त्याच्यातून दीप प्रज्वलित होणार नाही. तसं या संसारात येऊन कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे सुख मिळणं शक्य नाही. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसू घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. अहो विषाचे कांदे घेऊन यावेत आणि चांगले वाटावेत. ते वाटून त्याचा छान रस काढावा. तो रस एका बरणीत साठवावा आणि त्याला अमृत नाव ठेवावं. आणि नंतर ते अमृत आहे अशी कल्पना करून ते प्यायलं तर आपण काय अमर होणार का? ती कल्पनाच नाही का फक्त राहणार? भगवंत म्हणतायत थोडक्यात,
विषयांपासनं कितीही पिळून पिळून सुख होतंय असं म्हणत रस घेतला तरी शेवटी तो विषयरूपी विषारी रस आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. हेच भगवंत स्पष्टपणे सांगतात. पण ह्या विषयांपासून होणार असं जे सुख आहे की आपल्याला वाटतंय की ह्या विषयांपासून मी सुखी होतोय, हे विषय मला सुख देतायत, पण तसं नाहीये. ते नंतर दुःखालाच कारणीभूत ठरणार आहे. पण जे अज्ञानी लोक आहेत, जे विषयालाच खरं समजलेत, त्यातून मिळणाऱ्या सुखालाच सत्य समजलेत, त्यांना त्या विषयांपासून मिळणाऱ्या सुखाचं सेवन केल्याशिवाय चैन पडत नाही. काशीस खांडुनी आपुले, पायींचा खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे. ह्या उपमेद्वारे ज्ञानोबा राय जणू म्हणतायत की ह्या मृत्यू लोकातली सगळी तऱ्हाच उलटी आहे, सगळी तऱ्हाच उलटी आहे. अहो, पायाला क्षिती झालीये, पायाला जखम झालीये, त्याच्यावरती योग्य औषधोपचाराचा लेप लावायच्या ऐवजी आपलंच डोकं कापून लावलं. या उदाहरणातनं एक अतिशयोक्तीची उपमा असली तरी या उदाहरणातनं ज्ञानोबारायांना एवढंच म्हणायचंय, असा ह्या मृत्यू लोकातला सगळा उलटाच कारभार आहे. त्याची काही उदाहरणं आपल्याला लक्षात येण्यासारखी आहेत. ते म्हणजे असं की एखाद्याला जर गाठ आली तर ती गाठ कापून काढण्याचं दुःख सहन करावं लागतं. ते दुःख सहन केल्याशिवाय सुख मिळत नाही. म्हणजे दुःख घालवण्यासाठी दुःख सहन करावं लागतं. अहो, साधा आजारपण आलं असेल आणि औषध घ्यायचं झालं तर कडू औषधच प्यावं आपल्याला लागतं आणि त्यातून तो कडू वाटणारा रोग बरा करावा लागतो. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचा श्रवणी, कैची सुखनिद्रा हांथरुणी इंगळांच्या. म्हणून तर भगवंतांना आश्चर्य वाटतंय की अहो, असे कुठले कान आहेत की ज्या कानांना मृत्यू लोकात येऊन सुखाची गोष्ट ऐकायला मिळेल. ज्या हांथरुणाच्या खाली इंगळ्या आहेत, त्या हांथरुणावर कोणाला सुखाची झोप लागेल का हो? दुःखरूपी इंगळ्यांचा कधी चावा बसेल सांगता येत नाही. जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी, जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. अहो, या मृत्यू लोकाचा जो चंद्र आहे त्याला तर क्षयरोग झालेला आहे. एक एक कलेनी त्याचा क्षय होत जातो. उगवणारा सूर्य आणि चंद्र त्यांनाही उदय आणि अस्ताला सामोरं जावं लागतं. अशाच प्रकारे ह्या मृत्यू लोकात जे दुःख आहे ते लेऊनी सुखाची अंगी, सुखाचं वस्त्र अंगावर चढवून येतं आणि सगळ्या जगाला त्रास देतं. जेथ मंगळाचा अंकुरी, सवेंची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराचा परिवरी गर्भोगी वसी. अजून ह्या मृत्यू लोकातलं वास्तव काय? तर काहीतरी मंगल घडतंय, काहीतरी चांगलं घडतंय असं वाटावं तोवर त्याच्यावरच अमंगलाची धाड पडते. आणि एवढंच काय, तर आईच्या उदरामध्ये जीव जन्माला येतोय, जीव वाढतोय, पण आईच्या उदरामध्येच त्या जीवाला सुद्धा मरण येतं. मरण त्याला ग्रासून टाकू शकतं. आईच्या उदरात आहे म्हणून तो वाचला असंही होत नाही.
अशी या मृत्यू लोकातली कथा आहे. जे नाही तयांते चिंतवी, तव तेंची नेई जे गंधर्वी. गेलियाची कवणे गावी, शुद्धी न लभे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला जीव अशी कल्पना करत बसतो की असं होणं शक्य नाही, तसं होणं शक्य नाही, आणि जे होत नसतं ते व्हावं असं मनोरथ बांधत राहतो. नेई जे गंधर्वी, मनोरथ बांधत राहतो आणि असं होणार नाही, तसं होणार नाही, असं होईल, तसं होईल असे इमले बांधणारा हा जीवच कुठे गेला याची शुद्धच लागत नाही. असा हा मृत्यू लोक आहे. असा अनेक प्रकारे भगवंत आपल्याला सावध करतायत, ज्यामुळे कुठेतरी आपल्या हृदयस्थ भगवंताच्या भक्तीचा दीप प्रज्वलित होईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.